या भागात वर्तुळ कंस म्हणजे काय, वर्तुळ कंसांचे प्रकार कोणते, वर्तुळ कंसांची मापे यांची सूत्र, तसेच एकरूप जीवांचे कंस आणि एकरूप कंसांच्या जीवा यावर आधारित प्रमेय आणि अभ्यास 3.3 यामधील सर्व उदाहरणे पाहणार आहोत. आज आपण वर्तुळ कंस हा भाग बघतोय. वर्तुळ कंस हा 8वी पासून आपल्याला सगळं झालेलं आहे. थोडक्यात आपण रिवाइज करूया. म्हणजे आपण वर्तुळ कंस कोणकोणते आहेत, कोणकोणते प्रकार आहेत त्याचे, त्यांचे नेमके सूत्र काय आहेत, त्या सूत्रांवर आधारित आपला अभ्यास 3.3 आहे. त्यामुळे मला काय करावं लागेल, आधी सुरुवातीला तुम्हाला बेसिक सगळ्या गोष्टी आधी सांगाव्या लागतील. इथे पहा, ए केंद्र असणारे एक वर्तुळ आहे. इथे वृत्तछेदिका काढली आहे. ती वर्तुळाला सी आणि डी या दोन बिंदूत छेदून गेलेली आहे. याच्यामुळे काय झालं, आपण असं गृहीत धरूयात की वर्तुळाचे दोन भाग झाले, परिघाचे भाग झाले असं आपण म्हणूया. दोन भाग झाले, एक CXD आणि दुसरा आहे तो CY. जो CXD लहान आहे त्याला म्हणतात लघु वर्तुळ कंस आणि जो CYD मोठा आहे त्याला म्हणतात विशाल वर्तुळ कंस. याच्यावरून मला लक्षात आलं कंसाचे एकूण दोन प्रकार आहेत. एक पहिला आहे लघु वर्तुळ कंस आणि दुसरा प्रकार जो आहे त्याला म्हणतात विशाल वर्तुळ कंस. आता मी असं ठरवलं की ही जर वृत्तछेदिका आहे ती केंद्रातनं जाऊ दिली, तर समजा मी यातनं जाऊ दिली, तर अशा वेळेस वर्तुळाचे दोन समान भाग होतात. एक इथे एक नाव देऊयात आपण P आणि दुसरा इकडे देऊयात आपण Q. PXQ PYQ. आणि अशा वेळेस दोन समान वर्तुळात जेव्हा रूपांतर होतं अशा वर्तुळांना किंवा अशा कंसांना म्हणतात अर्धवर्तुळ कंस. आणि म्हणून तिसरा प्रकार कंसाचा चालू झाला तो कुठला आहे, अर्धवर्तुळ कंस. म्हणजे एकूण किती प्रकार आहेत बघा, वर्तुळ कंसाचे एकूण 3 प्रकार आहेत. एक लघु वर्तुळ कंस, एक दुसरा विशाल वर्तुळ कंस आणि तिसरा आहे तो अर्धवर्तुळ कंस. आणि अशा प्रकारे ही सगळी संकल्पना आपल्याला 8वीला झालेली होती. आता आपण कंसांच्या मापांचे सूत्र आपण बघू. त्यासाठी कंसांच्या मापांच्या सूत्रासाठी आपल्याला एक केंद्रीय कोन दिलाय AOB. हा जो केंद्रीय कोन आहे याला आपण सध्या नाव दिलंय थीटा. या केंद्रीय कोनामुळे याला केंद्रीय कोन का म्हणायचं, कारण त्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळाचा केंद्र असतो म्हणून त्याला म्हणतात केंद्रीय कोन. आणि वर्तुळ कंसांची जी सूत्र आहेत ती सूत्र सगळी या कोनांपासूनच चालू होतात. आणि म्हणून आपल्याला या तिघांची आपल्याला आता नीट सगळी एकूण सूत्र आपल्याला बघायची आहेत. तर या सगळ्या गोष्टी आपण चेक करूया. आता आपण या वर्तुळ कंसांच्या माप आपण शोधणार आहोत, त्यांची सूत्र आपण करणार आहोत. त्यासाठी केंद्रीय कोन दिलाय, हा थीटा दिलाय, हा लघु वर्तुळ कंस AXB दिलाय, हा विशाल वर्तुळ कंस AYB दिलाय. आता आपण 4 सूत्र ही कायम लक्षातच ठेवायचे. वर्तुळाचे माप, वर्तुळाचे माप बरोबर 360 अंश. दुसरं अर्धवर्तुळाचे माप, अर्धवर्तुळाचे माप बरोबर 180 अंश. म्हणजे अर्धवर्तुळाचे माप याचा अर्थ अर्धवर्तुळ कंसाचं माप पण 180 झालं, एवढं लक्षात ठेवा. आता हे सूत्र फार महत्त्वाचं आहे, तिसरं आणि चौथं. लघु वर्तुळ कंसाचे माप बरोबर केंद्रीय कोनाचे माप. आता मी हा केंद्रीय कुठला दिलाय, तर त्याच्याशी संगत असणारा. म्हणजे आता बघा, AXB हा जर कंस असेल त्याच्याशी संगत हा केंद्रीय कोन असणार आहे. त्यामुळे जर हा 60 अंशाचा असेल तर AXB पण 60 अंशाचा आला. हा 100चा असेल तर हाही किती आला, 100चा आला. हा 120चा असेल तर हाही किती आला, 120चा आला. म्हणून लघु वर्तुळ कंसाचं माप म्हणजेच केंद्रीय कोनाचं माप असतं, एवढं लक्षात ठेवा. आता मला शोधायचं आहे विशाल वर्तुळ कंस. आता विशाल वर्तुळ कंस जर काढायचा असेल तर मला हा काढावा लागेल AYB. मग आता हा जर मला शोधायचा असेल तर मी काय करणार आहे, पूर्ण वर्तुळातून जर मी एवढाच भाग वजा केला तर मला हा मिळेल की नाही. त्यामुळे त्याचं सूत्र असं झालं, विशाल वर्तुळ कंसाचे माप बरोबर
विशाल वर्तुळ कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा, कारण हे वर्तुळाचं माप आहे, संगत लघु वर्तुळ कंसाचे माप. आता नीट पहा मी काय म्हणतोय ते. जर मला विशाल वर्तुळ कंस जर काढायचा असेल तर त्याच्याशी संगत असणार हाच आहे, नाहीतर कुठला लघु वर्तुळ कंस घेणार मी, दुसऱ्या वर्तुळाचा पण असू शकतो. त्यामुळे हा संगत शब्द वापरणं फार गरजेचं आहे. म्हणजे जर विशाल वर्तुळ कंस जर मला काढायचा असेल तर पूर्ण वर्तुळाच्या मापातून हा संगत लघु वर्तुळ कंस त्याचा काय करायला लागतो, वजा करायला लागतो. म्हणजे एकूण किती सूत्र आहेत, 4. ही 4 सूत्र नीट लक्षात ठेवायची, कारण अभ्यास 3.3 पूर्णपणे त्याच्यावर आधारित आहे. पहिलं, वर्तुळाचं माप किती अंशाचं असतं, 360. अर्धवर्तुळ कंसाचं माप किती असतं, 180 अंश. लघु वर्तुळ कंसाचं माप म्हणजे त्याच्या संगत केंद्रीय कोनाचं माप. इथेही संगत शब्द हा फार महत्वाचाच आहे, त्यामुळे संगत शब्द हा इथे वापरा. संगत केंद्रीय कोनाचं माप. आणि विशाल वर्तुळ कंसाचे माप बरोबर वर्तुळाचे माप म्हणजे 360 अंश वजा संगत लघु वर्तुळ कंसाचे माप. अशी ही 4 सूत्र आहेत. ही 4 सूत्र नीट कायम लक्षात ठेवा आणि याच्यावर आधारित आता आपण 3.32 सोडवणार आहोत. आता 2 कंसांवर आधारित प्रमेय आहेत आणि त्याचा वापर गणित सोडवण्यासाठी होऊ शकतो. गणित हे जे प्रमेय आहेत ते फार सोपे आहेत, म्हणून मी थोडक्यात इथे समजून सांगतोय. मी काय सगळं डिटेल त्यात सांगणार नाहीये. सोपे प्रमेय आहेत. कसं करायचं, काय ते करायचं तेही सांगतो. पहिला प्रमेय असा आहे, एका किंवा एकरूप वर्तुळात एकरूप जीवांचे कंस एकरूप असतात. म्हणजे तुम्हाला जीवा एकरूप दिलेले आहेत त्यांचे कंस एकरूप असतात हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. आणि याच प्रमेयाचा व्यत्यास, एका किंवा एकरूप वर्तुळात जर कंस एकरूप असतील तर त्यांच्या संगत जीवा काय असतात, एकरूप असतात. म्हणजे इथे काय दिलं होतं, जीवा एकरूप दिलेत, तुम्ही कंस एकरूप दाखवताय. इथे काय, कंस एकरूप दिलेत, तुम्ही जीवा एकरूप दाखवताय. आता नीट पहा, मला काय सिद्ध करायचं बघा. पक्ष जीवा PQ एकरूप जीवा RS, म्हणजे ही जीवा याला एकरूप दिलेली आहे. मला त्यांचे कंस म्हणजे PQ चा कंस कुठला आहे, PQ चा आहे, आणि या RS चा कंस कुठला आहे, RS आहे. मग आता मला हे 2 कंस मला एकरूप दाखवायचे आहेत. आणि आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आता सूत्र तुम्ही बघितलेत, या कंसाचं नातं या केंद्रीय कोणाशी असतं, या कंसाचं नातं या केंद्रीय कोणाशी असतं. म्हणजे मला सांगा, तुम्हाला जर हा कंस PQ आणि कंस RS जर एकरूप दाखवायचा असेल तर तुम्हाला हा कोण आणि हा कोण एकरूप दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे हा केंद्रीय कोण आणि हा केंद्रीय कोण. आणि म्हणून मला सांगा, हे 2 त्रिकोण जर मी एकरूप दाखवले तर हा कोण याच्याशी एकरूप होणारच आहे. आता पहा नीट, मला सांगा, हे जेवढं आहे तेवढंच हे आहे, तेवढंच हे आहे, तेवढंच हे आहे, कारण ह्या सगळ्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. मी आता काय करणार, हे 2 त्रिकोण एकरूप घ्यायला सुरुवात करणार. त्रिकोण APQ व त्रिकोण ARS मध्ये रेख AP एकरूप रेख AR, रेख AQ एकरूप रेख AS आणि रेख PQ एकरूप रेख RS. हे जे 2 सगळे दाखवलेले आहेत, AP एकरूप AR, AQ एकरूप AS, याला म्हणतात एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. रेख PQ एकरूप रेख RS हे कशात दिले तुम्हाला, पक्षात. मग आता मला सांगा, एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूशी काय आल्या, एकरूप आल्या. याचाच अर्थ हे 2 त्रिकोण बा कसोटीनुसार एकरूप झाले. आणि त्यात तुम्ही म्हणा, हा कोण या कोणाशी एकरूप आहे, एकरूप त्रिकोणाचा संगत कोण. मग आता मला सांगा, हे कुठल्या प्रकारचे कोण आहेत, केंद्रीय कोण आहेत. आणि केंद्रीय कोण जर एकरूप असतील तर त्यांच्या समोरच्या कंस पण कशा असणार, एकरूप असणार आहेत, कारण याचा नातं ह्या कंसाशी आहे. मी जेव्हा म्हणेन ना, कोण PAQ एकरूप कोण RAS, म्हणजेच कंस PQ एकरूप कंस RS, केंद्रीय कोणाचे संगत आपण म्हणूयात कंस, त्यामुळे ते दोन्ही कसे येतील, एकरूप होतील. याच्यावरून तुम्ही जीवा जर एकरूप असतील तर कंस पण कशा असतात, एकरूप असतात, हे सिद्ध झालं. आता तुम्हाला कंस एकरूप दिले, तुम्ही काय दाखवणार आहात, या जीवा एकरूप दाखवणार आहात. मग आता मला सांगा, मी काय करेन, हे कंस दोन्ही एकरूप आहेत, म्हणजे हे कोण एकरूप आले की नाही, बरोबर की नाही, म्हणजे कंसांचे केंद्रीय कोण, त्यामुळं हे 2 कोण कशा आले, एकरूप. आता हे 2 त्रिकोण मी जर एकरूप दाखवले तर त्यात ही बाजू याला एकरूप येणारच आहे. मग त्यात ह्या गोष्टी घ्या, त्रिकोण BPQ
PBQ व त्रिकोण RBS मध्ये रेख PB एकरूप रेख BR आणि रेख BQ एकरूप रेख BS एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आणि आता हा कोण आलेला आहे, कोण PBQ एकरूप कोण RBS आपण मिळवलेला असतो तो आकडा. मग मला सांगा दोन बाजूच्या मध्ये कोण आहे, त्यामुळं कुठली कसोटी येणार आहे, बाकोबा कसोटी. आणि म्हणून हे दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार काय झाले, एकरूप झाले. आणि म्हणून रेख PQ एकरूप रेख RS एकरूप त्रिकोणाच्या इथं काय असणार आहेत, संगत बाजू. इथं काय होतं, कोण, इथं काय असणार आहे, बाजू. म्हणजे आपण काय सिद्ध केलं, जीवा एकरूप असतील तर कंस एकरूप असतात त्यांचे संगत, कंस एकरूप असतील तर जीवा कशा असतात, एकरूप असतात. म्हणजे एकूण किती सूत्र आपण बघितली, 6. पूर्ण वर्तुळाचं माप 360, अर्धवर्तुळाचं 180, लघु कंसाचं माप त्याच्या केंद्रीय कोणाच्या मापा एवढं असतं. आणि विशाल वर्तुळ कंसाचं माप काढण्यासाठी पूर्ण वर्तुळातून त्याचा संगत लघु वर्तुळ कंसाचं माप काय करायचं, वजा. आणि आता दोन प्रमेय आपण बघितले, जीवा एकरूप असतील तर कंस एकरूप असतात त्यांच्या संगत, आणि कंस एकरूप असतील तर संगत त्यांच्या जीवा कशा असतात, एकरूप. याच्यावर आधारित अभ्यास 3.2 आहे, तो आता आपण सगळा बघूया. आता आपण 3.3 मधलं पहिलं गणित बघतोय. काय काय दिले गणितामध्ये हे जरा आपण नीट बघूया. सी केंद्र असणार एक वर्तुळ दिलेलं आहे, त्यावर D, E, F आणि G असे 4 बिंदू दिलेले आपल्याला. त्यामध्ये कोण ECF हा 70 अंशाचा दिलेला आहे आणि हा कंस दिलाय DGF तो किती अंशाचा दिलाय, 200 अंशाचा दिलाय. आणि आपल्याला दोन प्रश्न विचारले. एक पहिला प्रश्न विचारलाय DE किती, म्हणजे हा किती हे शोधायचा आहे. आणि दुसरा विचारलाय DEF एवढा विचारलाय. मग आता खरं तर सगळ्यात पहिलं याचं माप येऊ शकतं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे DEF काढायचं असेल तर किती सोपं आहे बघा बरं. हा DEF जर काढायचा असेल मला, अख्ख्या पूर्ण वर्तुळातून हा हिरवा भाग केलेला 200चा तो जर वजा केला तर हा मिळेल की नाही मला. त्यामुळे हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. पण DE मिळणार आहे का, नाहीये. पण DE मिळवायचं असेल तर मला काय केलं पाहिजे, तर तो पहिला महत्वाचा प्रश्न आहे. तर मी काय करेन, पहिल्यांदा EF काढेन. हा 70 असेल तर हा किती येणार आहे, 70 येणार आहे. म्हणजे इतकं सोपं आहे. आणि मग आपल्याला 2-3 प्रकारे गणित करता येतं. म्हणजे हा 70 आला तर एक लक्षात घ्या, हा 200 आणि हा 70 मिळून आपण 360 वजा केला की मला हा DE मिळेल. म्हणजे तिन्ही प्रकार आहेत आपल्याला. तुम्ही कुठले गणित कशा पद्धतीने सोडवायचे आहे त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. मग आता पहिल्यांदा मी काय करतो, हा DEF आधी काढूयात, म्हणजे तो सोपा पडेल आपल्याला. आता पहिल्यांदा मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काढतो. माप कंस DEF बरोबर 360 अंश वजा माप कंस DGF. आणि म्हणून 360 200 वजा केले तर एक लक्षात घेतं 160 अंश. हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे कुणाचं झालं, DEF चं झालं. म्हणजे हा टोटल आला. आता मला अजून एक पर्याय आहे. हा DEF जर काढून जर मी EF काढला तर या पूर्ण DEF मधून EF वजा करून पण DE मी आणू शकतो. मग आता पहिलं काय करूया आपण, EF चे उत्तर काढू. माप कंस EF बरोबर केंद्रीय कोनाचं माप ECF केंद्रीय कोन असं आपण त्याला कारण म्हणून देऊ शकतो. मग आता मला सांगा हा किती अंशाचा आहे, 70. म्हणजे EF पण किती आला, 70. खरं हा काढायची गरज आहे का तुम्हाला, पण आपल्याला जर DE काढायचा असेल तर EF काढणं गरजेचं होतं, म्हणून आपण EF काढला. आता पूर्ण DEF माहिती आहे तुम्हाला, त्यातनं जर EF वजा केला तर कोण मिळेल, DE. आता माप कंस DE बरोबर माप कंस DEF वजा माप कंस EF. हा किती आहे टोटल, आपल्याला आता आलेला आहे हा 160 अंशाचा आलाय. वजा किती केले आपण, 70. म्हणजे आपण किती आले हे 90 अंश. म्हणजे DE किती आला, 90 अंश. म्हणजे अशा प्रकारे आपण ती कामं करू शकतो. म्हणजे हे वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्हाला जसं करायचं तसं तुम्ही ते गणित करू शकता. कशाही पद्धतीने करा त्या पद्धतीने. आता मी अजून वेगळी पद्धत काय केली असते बघा.
मी पहिल्यांदा EF काढला असता हा 70, हा टोटल 200 आहे, इथून हा 70 म्हणजे 270, पूर्ण 360 हे 270 वजा केले तर मला हा DE मिळवला असता, म्हणजे हे पण आपल्याला आलं असतं. या पद्धतीने पण आपण जाऊ शकलो असतो. ओके, तर कशी तुम्ही मेथड करा त्या पद्धतीने तुम्ही मार्क्स मिळवू शकता. आता कसलंच बोलायचं. आता प्रश्न दुसरा 3.3 मधला हा प्रश्न दुसरा आहे. काय दिलंय ते नीट बघा. एका त्रिकोणाचं परिवर्तुळ काढलेलं आहे. हा त्रिकोण QRS हा त्रिकोण दिलाय, हा समभुज त्रिकोण दिलेला आहे, म्हणजे तिन्ही बाजू कशा आहेत त्याच्या समान. QR जेवढा आहे तेवढंच RS आहे, तेवढंच काय आहे QS आहे. आपल्याला दोन साध्य करायचे आहेत. कंस RS एकरूप कंस QS एकरूप कंस QR, म्हणजे हे तिन्ही कंस तुम्हाला एकरूप दाखवायचे आहेत. मला आत्ताच आपल्याला प्रमेय झालेला होता की जीवा जर एकरूप असतील तर कंस कशा असतात, एकरूप असतात. आता इथं जो त्रिकोण आहे त्याच्या ज्या बाजू आहेत त्या बाजू म्हणजे वर्तुळाच्या जीवाच झाल्या की, आणि त्या जीवा जर एकरूप असतील तर त्यांचे कंस पण कशा असतात, एकरूप असतात. मग आता मला सांगा QR RS आणि QS समभुज असल्यामुळे तिन्ही बाजू कशा असतील, एकरूप. मग ह्या जर एकरूप असतील तर जीवा एकरूप आल्या, आणि जीवा एकरूप असतील तर संगत कंस पण कशा असतात, एकरूप. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण संपलं. ते आता आपण लिहितोय. पहा, त्रिकोण आधी लिहूयात आपण. QRS हा समभुज त्रिकोण आहे. कशात दिलंय हे, पक्षात दिलेलं आहे. आणि म्हणून बाजू QR एकरूप बाजू RS एकरूप बाजू QS समभुज त्रिकोणाचा गुणधर्म. हा समभुज त्रिकोणाचा काय झाला, गुणधर्म झाला. ओके, मग आता मला सांगा ह्या ज्या त्रिकोणाच्या बाजू असतील तर वर्तुळाच्या संदर्भात त्या काय आहे, जीवा. म्हणजेच हे वाक्य फार महत्वाचं आहे. म्हणजेच जीवा QR एकरूप जीवा RS एकरूप जीवा QS. आणि म्हणून जीवा एकरूप आल्या. आता ह्या ज्या जीवा एकरूप आल्या या जीवा एकरूप असतील तर कंस पण कशा असतात, एकरूप. म्हणून कंस आता QR च्या संबंधित कोण असणार आहे, QRच असणार आहे. कंस QR एकरूप कंस RS एकरूप कंस QS. याला कारण लिहूया, एकरूप जीवांचे कंस एकरूप असतात. हा झाला पहिला प्रश्न. म्हणजे किती सोपं होतं बघा बरं. म्हणजे हा पहिला प्रश्न झाला. आता दुसरा प्रश्न मला सोडवायचा आहे. काय बघायचं आहे, QRS चं माप किती अंशाचं दाखवायचं आहे, 240. QRS म्हणजे हाय QRS हा टोटल किती दाखवायचा आहे, 240 चा दाखवायचा आहे. मग तो कसा दाखवायचा, आता नीट बघा. मी काय करेन, आता जे कंस एकरूप झालेले आहेत त्यांना x मानेन, x अंश. हा पण x अंश आणि हा पण किती आला, x अंश. आता तो कसा लिहायचा आहे त्याचं उत्तर पहा. पहा, आता आपण दाखवलेलं आहे त्याच्या आधारे लिहितो. समजा माप कंस QR बरोबर माप कंस QS बरोबर माप कंस RS बरोबर किती मांडलं आपण, x अंश मांडलं. आता मला सांगा ही जी कंस आहे त्या सगळ्या कंसांची जर बेरीज केली तर पूर्ण वर्तुळ तयार होत आहे. मी या तिघांची बेरीज करतो. माप कंस QR अधिक माप कंस QS अधिक माप कंस RS बरोबर 360 अंश. याला कारण लिहू, वर्तुळाचे माप. ओके, मग आता आपण ह्याला काय काय मांडलेलं आहे, x मांडलेलं आहे. x अंश x अंश x अंश बरोबर किती आलं, 360 अंश. आता अंश लिहू नका. 3x बरोबर 360, सगळ्या शेवटी अंश लिहूयात आपण. x बरोबर
360 भागिले एक्स, सॉरी आपण किती आलं 3 आलं सॉरी. मग आता हे 3 नी भाग घातला, 3 एक 3, 3 दोन्ही 6, 0 आणि त्यामुळं एक्स उत्तर आलं किती आलं 120. मग आता एक्स उत्तर जर 120 आलं तर ह्या तिघांचंही माप किती आलं 120. मग आता मला सांगा, मला जर हा QRS जर काढायचा असेल तर QR किती आला 120, RS किती आला 120 आणि QS पण किती आला 120. म्हणून इथं लिहून टाकतो मापकंस QR बरोबर मापकंस RS बरोबर मापकंस QS बरोबर किती आले सांगा 120. ओके, पण मला काढायचं काय QRS. आता मापकंस QRS बरोबर कोण कोण आहेत हो त्याच्यावर, QR आणि RS आहेत, मग त्या दोघांची काय होईल बेरीज. मापकंस QR अधिक मापकंस RS, याला कारण लिहू कंसांच्या बेरजेचा गुणधर्म. मग आता मला सांगा, हा 120 अधिक हा 120 म्हणजेच किती आला सांगा 240. अशा पद्धतीने हे गणित सोडवू शकतो. म्हणजे पहिलं हे सोपं होतं, याच्यावर आधारितच हा आहे. अशा पद्धतीने हा भाग संपवायचा आहे. गणित फार महत्वाचं आहे, सोपं पण आहे. तुम्ही या पद्धतीने सगळं तुम्ही पूर्ण करू शकता. आता आपण तिसरं गणित बघतोय. या ह्याच्यामध्ये आपल्याला जीवा AB एकरूप जीवा CD दिलेला आहे. आपल्याला कंस AC एकरूप कंस BD दाखवायचा आहे. कंस AC कुठे आहे इथे आणि कंस BD कुठे आहे इथे. हे दोन कंस तुम्हाला एकरूप दाखवायचे आहेत. मग आता गणित सोपंच आहे, कारण ऑलरेडी आपल्याला प्रमेय झालेले आहेत. जीवा एकरूप असतील तर संगत कंस कशा असतात एकरूप असतात. मग आता मी सिद्धतेला सुरुवात करतोय. पहा, सुरुवातच करूयात आपण. जे दिलंय ते जीवा AB एकरूप जीवा CD कशात दिलंय पक्ष. मग आता मला सांगा, या AB च्या संदर्भातली हा कंस आहे, म्हणजे कंस म्हणून कंस ACB एकरूप कंस. आता याच्या संदर्भात CD च्या संदर्भात हा आहे CBD. याला कारण लिहूया एकरूप जीवांचे कंस एकरूप असतात. ओके, मग आता मला सांगा, मला हा ACB काढून हा जो आहे कंस या दोघांमध्ये कॉमन हा आहे BC, तो काढून टाकला की मला AC आणि BD मिळेल. पण आता मला ह्या कंसाचं रूपांतर मापात करावं लागेल. कंस एकरूप असतील त्यांचा माप कसा असेल समान. म्हणून मापकंस ACB बरोबर मापकंस CBD. कंस एकरूप आहेत, माप समान. माप घेतल्यानंतरच मला त्याची फोड करता येईल ना, नुसतं कंस एकरूप असताना करता येणार नाहीये. म्हणून माप त्याचं घ्यावं लागेल मला. आता मी काय करतोय, कंसांच्या बेरजेचा गुणधर्म वापरतो. ACB म्हणजेच AC प्लस BC, CBD म्हणजेच BC प्लस BD असं घेणार आहे. आता याची फोड करतो. मापकंस AC अधिक मापकंस BC बरोबर. आता याची करू मापकंस BC अधिक मापकंस BD. आता मला सांगा, इकडे पण BC आहे इकडे पण BC आहे, कॅन्सल झाला. मग काय शिल्लक राहिला बघा, मापकंस AC बरोबर मापकंस BD. मला सांगा, आता माप जर सारखं असेल, कंस जर एकरूप, माप जर समान असेल कंसांचं, तर कंस कशा असतील एकरूप. म्हणजेच कंस AC एकरूप कंस BD. म्हणजे इतकं सोपं आहे, फक्त तुम्ही फोड केली म्हणजे ह्या जीवा एकरूप होत्या, त्यामुळे हा कंस एकरूप आला. झालं एकरूप जीवांचे कंस. म्हणजे त्यांचं माप, कारण माप असल्याशिवाय मला फोड करता येत नव्हती, म्हणून माप सारखं. आणि मग ACB म्हणजेच AC अधिक BC आणि CBD म्हणजेच BC अधिक BD. इकडे पण BC आहे इकडे पण BC आहे, तो इकडे येऊन कॅन्सल होणारच आहे, म्हणजे कटच झाला. शिल्लक करायला मापकंस AC बरोबर मापकंस BD. माप समान आहे म्हणजे कंस कशा असतील एकरूप. कंस AC एकरूप कंस BD. आणि मला हे साध्य करायचं होतं.
म्हणजे इतके साधे सोपे दिला होते जीवा एकरूप, तुम्ही कंस ते एकरूप दाखवले. अशा पद्धतीने अभ्यास 3.3 पूर्ण झालेला आहे. म्हणजे हा सगळा कंसांवर आधारित होता. म्हणजे आतापर्यंत आपण 3.1, 3.2 आणि 3.3 संपवलेले आहेत. आता या भूमितीमध्ये, या धड्यामध्ये, वर्तुळामध्ये एकूण 2 अभ्यास शिल्लक राहिलेले, एक 3.4 आणि 3.5. परंतु 3.5 अभ्यासातून या वर्षापुरता वगळलाय, कारण कोरोनाच्या या काळामुळं हा अभ्यासक्रम जो कमी झालेला आहे त्यातला 3.5 आहे. म्हणजे आपल्याला फक्त 3.4 हा एवढा एकच राहिलेला आहे. आता आपण काय करणार आहोत, 1 तास जो आहे तो 3.4 साठी लागणारे जे जे प्रमेय आहेत, मग त्यात अंतर्लिखित कोणाचा प्रमेय आहे, अंतरखंडित कंस आहे, त्यानंतर अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयांचे 2 उपयोजन आहेत, चक्रीय चौकोनाचा प्रमेय आहे आणि चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन गुणधर्म आहे. असे सगळ्या प्रमेयांचा एक व्हिडिओ आपण करूयात आणि मग सगळ्यात शेवटी जे शेवटचा 3.4 उरलेला आहे, असे एकूण 2च व्हिडिओ यात राहिलेले आहेत. अशा पद्धतीने सगळा अभ्यास तुम्ही कंप्लीट करणार.